आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट या चॅप्टर मधील टाइप नंबर 2 न्यूमेरिकल बेस्ड ऑन शियर स्ट्रेस अँड पंचिंग शियर यावरील न्यूमेरिकल नंबर 4 पाहणार आहोत. अ 12 mm डायमीटर पिन इज डबल शियर. इथं आपल्याला कसा न्यूमेरिकल दिलाय? डबल शियरचा न्यूमेरिकल दिलेला आहे. कॅरी अ फोर्स ऑफ 12 किलोन्यूटन, डिटरमाइन द शियर स्ट्रेस इंड्यूस इन द पिन. जी काही पिन आहे त्यातील आपल्याला काय करायला सांगितलंय? शियर स्ट्रेस फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर सर्वप्रथम जो काही गिवन डाटा आहे तो आपण काय करूया? नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिवन मध्ये काय काय दिलंय? 12 mm डायमीटर म्हणजे स्मॉल डी किती दिलाय? 12 mm. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट काय सांगितलंय? डबल शियर सांगितलंय त्यांनी. कॅरिंग अ फोर्स 12 किलो न्यूटन. फोर्स कसा डिनोट करतो? कॅपिटल पी ने. किती आहे तो? 12 किलो न्यूटन. किलो न्यूटन मध्ये आपल्याला न्यूटन मध्ये लागतं. युनिट कन्व्हर्जन कसं करणार? तर दिलेली व्हॅल्यू ॲज इट इज इंटू 10⁻³ केलं की किलोचं काय होतं? किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट होतं, म्हणजेच न्यूटन. नेक्स्ट काय? टू फाइंड. काय फाइंड आउट करायला सांगितले आपल्याला? शियर स्ट्रेस. शियर स्ट्रेस क्यूने डिनोट करत असतो, ते आपल्याला काय करायला सांगितलेले? फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. मग शियर स्ट्रेस साठी फॉर्म्युला काय असतो? पी डिवायडेड बाय ए. फोर्स सगळ्याला सेम असतो, कॉम्प्रेसिव्ह असो किंवा शियर असो, फोर्स हा सेम असतो. चेंज काय होतो? एरिया. परंतु आपल्याला कशासाठी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? पिनसाठी. आणि पिनचा डायमीटर त्यांनी आपल्याला किती दिलेला आहे? 12 mm. म्हणजेच काय करणार आपण? जर का सर्क्युलर इन क्रॉस सेक्शनल असेल तर आपण त्याचा एरिया कसा करतो? पाय डी स्क्वेअर डिवाइड बाय 4. परंतु आपल्याला यांनी काय सांगितलंय? डबल शियर सांगितलंय, म्हणून काय करायचं? या एरियाला इंटू 2 करायचं. हा झाला आपला डबल शियर साठी फॉर्म्युला. मग व्हॅल्यू पुट करूया. फोर्स किती आहे? पी 12 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करत असतो? इंटू 10⁻³ डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ एरिया. पिनचा एरिया त्यांनी आपल्याला सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन सांगितलं. सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन असेल तर त्याचा एरिया कसा काढतो? पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. व्हॅल्यू पुट करूया. 12 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ पाय ॲज इट इज. पिनचा डायमीटर त्यांनी किती दिला आपल्याला? 12 mm दिला. ऑलरेडी mm मध्ये आहे, त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. डिवायडेड बाय 4. कॅल्क्युलेटर मध्ये सर्व व्हॅल्यू काय करूया? कॅल्क्युलेट करूया. सर्वप्रथम काय करूया? ही टर्म सॉल्व्ह करूया. संपूर्ण जर का कॅल्क्युलेशन एका वेळी करता येत असेल तर एका वेळी करा, नाहीतर काय करा? ही टर्म सेपरेट करा, हे कॅल्क्युलेशन सेपरेट करा, ह्याला इंटू हे करा आणि ही व्हॅल्यू डिवाइड बाय आलेला आन्सर करा. आपण काय करूया? सर्व एकत्र करण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. शिफ्ट धरून EXP दाबल्यानंतर पाय ब्रॅकेट मध्ये 12 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू डिवायडेड बाय 4. हे काहीतरी व्हॅल्यू आली या ब्रॅकेटचे, त्याला काय? इंटू 2 आहे, म्हणून आन्सर इंटू 2. हे काहीतरी व्हॅल्यू आली, ह्या व्हॅल्यूला हे काय व्हॅल्यू आली ती डिवाइड करायचं आहे. म्हणजेच काय म्हणणार? कॅल्क्युलेटर ऑन करतो, लास्टची व्हॅल्यू आपली कॅल्क्युलेटर मध्ये आन्सर या बटन मध्ये सेव्ह आहे, म्हणून काय आता 0 दिसते इथं आपल्याला. कॅल्क्युलेटर पूर्ण ऑन केलेलं आहे, तर काय करायचं? फर्स्ट ब्रॅकेट मध्ये बघा 12 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय जे काय हे आन्सर होतं ते आन्सर या बटन मध्ये सेव्ह आहे, म्हणून काय करायचं? आन्सर हे बटन प्रेस करायचं, इज इक्वल्स टू करायचं. आन्सर किती आलं आपलं? 53.051. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेली? शियर स्ट्रेस. स्ट्रेस साठी युनिट काय असतं? न्यूटन पर mm स्क्वेअर. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त शेअर करत चाला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. पुन्हा भेटू यातीलच नवीन टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.